चला, होमोनिम्स, होमोफोन आणि होमोग्राफ्स या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. बघा, यापूर्वी मी होमोनिम्सचा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही अगोदर बघून घ्या, त्यानंतर हा व्हिडिओ बघा. ठीक आहे, चला आपल्या विषयाकडे वळूया. बघा, यापूर्वी मी तुम्हाला होमोनिम्स सांगितलं होतं, ज्याच्यामध्ये आपण त्याचा अर्थ काय सांगितला होता की त्याच्यामध्ये जे आहे स्पेलिंग सारखे असतात, उच्चार सुद्धा सारखे असतात आणि त्याचा अर्थ मात्र काय असतो, भिन्न असतो. ठीक आहे, आता याच्यानंतर आपले हे दोघं जण आहेत, कोणकोणते? होमोफोन्स आणि होमोग्राफ्स. या सिंगल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या दोघांचा फरक स्पष्ट करून सांगतो उदाहरणांसहित. ठीक आहे, तुमचं कॉन्सेप्ट 100% क्लिअर होणार. तुम्ही काय करा, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत बघितल्यावरच तुमचं पूर्णचं पूर्ण कन्फ्युजन याच्याबद्दलचं दूर होईल. तर ते करा, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चला आपल्या विषयाकडे वळूया. बघा, आता इथं मी लिहून ठेवलं थोडासा आपला वेळ वाचावा म्हणून. बघा, आपण कुठले कुठले टॉपिक बघत आहोत? एका होमोफोन्स आणि एक काय, होमोग्राफ्स. आता बघा, तुम्हाला मी यापूर्वी सुद्धा सांगितलंय, कुठलाही शब्द जो आहे ना त्याच्याबद्दलची आपल्याला माहिती पाहिजे असेल तर त्या शब्दामध्ये काय शब्द दिले आहे ते आपल्याला बघावं लागत असते. बघा, आता याच्यामध्ये काय म्हटलं मी तुम्हाला, काय म्हटलं होतं मी? होमो म्हणजे सारखा, आणि फोन्स जो शब्द आहे सर्वांना माहित आहे, हा कशाशी निगडीत आहे? आवाजाशी निगडीत आहे. आवाज म्हणजे काय आहे? उच्चार, म्हणजे प्रोनाउन्सिएशन शी निगडीत असेला शब्द, बरोबर. आता एक असते, हा आहे होमोग्राफ. बघा, मी फोबिया दर्शक शब्दामध्ये एक शब्द सांगितला होता, ज्याला लिखाणाची भीती असते त्याला आपण, म्हणजे लिखाणाची भीती याला आपण काय म्हणत असतो? होमोफोबिया, सॉरी, ग्राफोफोबिया. ठीक आहे, त्याच्यावरून मग हा शब्द लक्षात ठेवला. ग्राफ म्हणजे लिहिण्याशी संबंधित आहे, होमो म्हणजे सारखे. याचा अर्थ इथं काय सारखं असन, जसं इथं आवाज सारखा आहे. ठीक आहे, तर इथं काय सारखं असन? लिहिणं म्हणजे इथं काय म्हणसान तुम्ही, इथं काय असेल? स्पेलिंग सारखं असेल. ओके. हा, आता या दोन घटकांमध्ये याच्यापूर्वी जे तुम्हाला मी सांगितलं होतं, कोणता? होमोनिम्स, त्याच्यामध्ये दोघं जण सारखे होते, एक भिन्न होता. आणि याच्यामध्ये फक्त एकच घटक सारखा असणार आणि दोन घटक काय असणार? भिन्न असणार. सांगतो मी तुम्हाला. होमोफोन्स मध्ये नावावरून समजते, याच्यामध्ये काय असणार? सारखा आवाज, साऊंड काय असणार? सारखा असणार. तर आपण याच्यामध्ये सांगणार सारखा आवाज कोणामध्ये रे? या होमोफोन्स मध्ये. ठीक आहे, आणि होमोग्राफ्स मध्ये सारखं काय असतं? स्पेलिंग असेल. नावावरूनच समजते. इथं लिहून सुद्धा ठेवलं. बघा, काय आता होमोफोन्सचा विचार करू आपण. होमोफोन्स म्हटलं तर जे काही आपण दोन शब्द पाहणार आहे त्या दोन्ही शब्दांचे स्पेलिंग काय असेल? भिन्न असेल. तुम्ही कसं लक्षात ठेवा, होमोफोन्स म्हणजे फक्त काय राहणार? आवाज सारखा. आवाज म्हणजे प्रोनाउन्सिएशन, उच्चार सारखा राहणार. उरलेले दोघे जण कोण कोण? म्हणजे तुम्हाला मी यापूर्वी सांगितलं होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये, कुठल्याही शब्दाच्या बाबतीत हे तीन घटक महत्वाचे असतात, त्याचं स्पेलिंग, प्रोनाउन्सिएशन आणि मिनिंग. मग याच्यामध्ये फक्त प्रोनाउन्सिएशन सारखं आहे, बाकीचे दोन घटक भिन्न आहे, असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता हे जे थोडंसं तुम्हाला अविन आकृती टाईप वाटतं असं मी सोप्या शब्दात सांगतो. बघा, काय म्हटलंय? होमोफोन्स एकदम सोपं आहे. आता मी थोडंसं साईड लावतो स्क्रीनच्या, तुम्ही मी काय लिहितो त्याकडे लक्ष द्या. होमोफोन्स म्हणजे कसे म्हणणार? अशा पद्धतीचे शब्द की याच्यामध्ये काय म्हटलंय? होमोफोन्स. फोन्स म्हणजे उच्चार, तर काय म्हणायचं? उच्चार सारखा. उच्चार सारखा, परंतु कशाबद्दल माहिती देतो आम्ही? या होमोफोन्स बद्दल. उच्चार सारखा, परंतु काय काय उरलं आता? परंतु काय काय उरलं? एक आहे स्पेलिंग, परंतु स्पेलिंग, आणि अजून काय उरलं रे? अर्थ. परंतु स्पेलिंग व अर्थ. तर हे दोघ जण सारखे असणार काय? नाही, हे काय असणार? वेगळे, भिन्न असणार. भिन्न असणारे शब्द म्हणजे काय असतात मग आपले? हे होमोफोन्स. एकदम सोपे शब्द सांगितलं. काय म्हटलं? होमोफोन्स म्हणजे असे शब्द असतात ज्यांचा काय असतो? उच्चार काय असतो? सारखा, आणि अर्थ आणि स्पेलिंग काय असतात? वेगळे असतात. उदाहरण सांगतो मी. होमोफोन्सचे काय पाहतो? उदाहरणं पाहतो. याच्यामध्ये काय म्हटलं मी तुम्हाला? उच्चार सारखा, परंतु स्पेलिंग काय असतं? भिन्न, आणि त्याचं जे आहे अर्थ सुद्धा काय राहील ना? भिन्न. चल पाहू आपण. याच्यामध्ये पहिलं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. बघा, एक शब्द असतो सी. सी म्हणजे काय होत असते? बघणे. आणि दुसरा शब्द असतो सी. ठीक आहे, आता याचा उच्चार काय होतो? हा काय? सी. याचा पण उच्चार काय होतो? सी. काय झालं? स्पेलिंग भिन्न आहे पण उच्चार काय आहे? सारखा सारखा, आणि अर्थातच त्याचा अर्थ काय असणार? भिन्न. तर या सीचा अर्थ बघणे, आपला वर्ब आहे. ठीक आहे, आणि या सीचा अर्थ काय म्हणून आपण? समुद्र किंवा सागर. हे असे उदाहरण असतात. मग याच्यामध्ये चला दुसरं उदाहरण सांगतो अजून एक. याच्यामध्ये पहा आता, TWO2 आहे आणि हा एक TO2 आहे. काय झालं? याचा पण उच्चार काय करतो आपण? टू, आणि याचा पण उच्चार काय करतो आपण? टू. स्पेलिंग भिन्न आहे, उच्चार काय? सारखा. याचा अर्थ काय होत असते?
दोन, आणि याचा अर्थ टू म्हणजे ला किंवा सोबत अशा पद्धतीने म्हणू शकतो. अजून एक याच्यामध्ये तो पण येऊ शकतो, कोणता? TOO2. हा, याचा उच्चार काय होतो? टूच होतो. याचा अर्थ काय होतो? सुद्धा. ठीक आहे. हे जी उदाहरणं आहे हे कोणाची झाली? आपले होमोफोन्सची उदाहरणं झाली. लक्षात ठेवा. तर याला आपण म्हणत असतो होमोफोन. चला होमोग्राफ कडे आपण वळूया. हा, होमोग्राफ मध्ये पहा काय म्हटलं मी, ग्राफ म्हणजे लिहिण्याशी संबंधित, लिहिण्या म्हणजे स्पेलिंग. म्हणजे याचं काय असणार? एकच लक्षात ठेवायचं, या होमोग्राफचं काय असणार? हे स्पेलिंग सारखं असणार, आणि उरले कोण मग? प्रोनाऊन्सिएशन आणि मिनिंग हे काय असणार? वेगवेगळे असणार. सोप्या शब्दात कसं म्हणतात की होमोफोन्स हे असे शब्द असतात की ज्याचे काय असणार? काय म्हणतात? ज्याचं स्पेलिंग म्हणजे आपण जे लिहितो स्पेलिंग सारखे, परंतु उच्चार व अर्थ काय राहणार आहे? वेगळे राहणार आहे. भिन्न असणारे शब्द. ठीक आहे. हा, तुमच्या फ्रेम मध्ये दिसत नसेल तर पुन्हा एक वेळेस वाचतो मी. स्पेलिंग सारखे असणारे परंतु उच्चार व अर्थ भिन्न असणारे शब्द म्हणजे काय असतात? होमोग्राफ. हे सुद्धा तुम्हाला अर्थ जोपर्यंत आपण याची उदाहरणं पाहणार नाही तोपर्यंत आपल्याला ते शब्द लक्षातच येत नाही. उदाहरण सांगतो आता मी तुम्हाला. हा, याच्यामध्ये पहा उदाहरण. बघा आता एक असते, बघा आता तुम्हाला सोपं उदाहरण सांगते. पहा WIND. ठीक आहे. आणि पुन्हा तो शब्द लिहितो मी WIND. काय झालं? स्पेलिंग सारखं आहे. आता एकाचा उच्चार करतो असतो आपण विंड, आणि एकाचा उच्चार तुम्हाला माहित नसेल तर इथं सांगतो मी वाइंड. काय करतो असतो? वाइंड. हा, दोघांमध्ये फरक आहे. हा विंड याचा अर्थ होत असतो वारा, आणि हा वाइंड याचा अर्थ होत असतो गुंडाळणे, वळवणे. ठीक आहे. पहा मग स्पेलिंग काय सारखं म्हणजे ग्राफ काय सारखा, होमोग्राफ झाले. परंतु उच्चार इथं विंड उरायला, इथं काय उरायला? वाइंड उरायला, आणि अर्थ इकडे वारा म्हटलं, इथं काय म्हटलं? गुंडाळणे. तर याला आपण काय म्हणू? मग होमोग्राफची उदाहरणं. अजून एक परिचित तुम्हाला उदाहरण असलेलं सांगतो. हा शब्द सर्वांना माहित आहे. बघा एक असते LIVE, आणि रिपीट तोच आहे स्पेलिंग LIVE. बरं, फरक काय? एक असते आपलं मॅचवालं, आपण म्हणतो लाईव्ह मॅच आहे, बरोबर आहे. मग ते तिथं लिव्ह मॅच म्हणता का तुम्ही? नाही. तेव्हा काय म्हणता? मॅच कशी आहे? लाईव्ह. हा, लाईव्ह आहे म्हणजे नेमकं कसं म्हणतो आपण? त्याचं काय चालू आहे? थेट प्रसारण चालू आहे असं म्हणता तुम्ही. आणि दुसरं आय लिव्ह माय लाईफ हॅपीली, म्हणजे मी जे आहे माझं जीवन आनंदपूर्ण पद्धतीने जगतो. मग हा त्याला आपण काय म्हणणार? लिव्ह, किंवा आय लिव्ह इन अमरावती असे म्हणू शकता तुम्ही. हा लिव्ह हा याचा अर्थ काय होत असते? जगणे. जगणे. मग पहा मग काय झालं? स्पेलिंग काय आहे? सारखं, परंतु उच्चार काय आहे? भिन्न भिन्न, आणि अर्थ सुद्धा काय? भिन्न भिन्न. तर असे जे आहे हे असे उदाहरणं हे कशाची होय? या होमोग्राफची. आणि हे जे ज्याच्यामध्ये काय होतं? फक्त उच्चार सारखा होता, अर्थ आणि स्पेलिंग वेगवेगळे होते. ही उदाहरणं कशाची होती? होमोफोन्सची. ठीक आहे. तर मला असं वाटतं की आता तुमचा होमोनिम्स, होमोग्राफ्स आणि हा शेवटचा कोणता? होमोफोन्स, या तिघांमधला फरक हमखास क्लिअर झाला असेल. एका मिनिटात रिवाइज करून देतो. आपल्याकडे 3 शब्द आहे. पहिले 3 शब्द परिचित करून घ्या. पहिला कोणता म्हटलं मी? होमोनिम्स. दुसरा कोणता म्हटलं? होमोफोन्स. तिसरा कुठला म्हटला? होमोग्राफ. होमोनिम्स म्हणजे त्याच्यामध्ये 2 घटक सारखे असते, एक वेगळा असतो. स्पेलिंग सारखा असतो, त्याच्यानंतर उच्चार सारखा असतो, परंतु अर्थ वेगळा असतो. त्याच्यानंतर होमोफोन्स मध्ये त्याच्या नावाप्रमाणे फक्त उच्चार सारखा असतो, प्रोनाऊन्सिएशन हे सारखं असते, आणि उरलं कोण मग? स्पेलिंग आणि अर्थ वेगळा असतो. कोणामध्ये? या होमोफोन्स मध्ये. आणि उरला होमोग्राफ. होमोग्राफ मध्ये नावाप्रमाणे लक्षात ठेवायचं, ग्राफ म्हणजे स्पेलिंगशी निगडीत, लिहिण्याशी निगडीत, म्हणजे स्पेलिंग सारखं परंतु उच्चार आणि अर्थ दोन्ही भिन्न. तर अशा पद्धतीने हे 3 घटक झाले आपले होमोनिम्स, होमोग्राफ आणि होमोफोन्स. बघा मी शब्द रिपीट उच्चारत असतो आणि पुन्हा पुन्हा त्यांच्या व्याख्या सांगत असतो, जेणेकरून तुम्हाला काही जण असे असतात की त्यांना याच्याबद्दल काहीच माहित नसते, ते पहिल्यांदाच ऐकत असतात, म्हणून मी वारंवार सांगत असतो. असो, तर मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. ठीक आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्ही माझ्या चॅनलवर, युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ऑल नोटिफिकेशनची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी माझा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला जे त्याचं डायरेक्ट नोटिफिकेशन आलं पाहिजे. कुठल्याही त्या आपल्या व्हिडिओ पासून आपण वंचित राहिले नाही पाहिजे. बघा माझा युट्यूब चॅनल काढण्याचा उद्देशच हा आहे की मला
थोडंफार आतापर्यंत मी जे नॉलेज गेन केलेलं आहे आणि पुढेही करत राहणार, तर ते सर्वांना मोफत उपलब्ध करून देणे. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि आपलं स्पीकिंग, इंग्लिश स्पीकिंग या 3 घट आणि सोबतच आपली शाळेची शिष्यवृत्ती, या 4 घटकांवर जे आहे मी सलग व्हिडिओ बनवत जाणार आहे. तर या 4ही घटकांमध्ये किंवा यापैकी कुठल्याही एका घटकामध्ये जो कोणी इंटरेस्टेड असेल त्यांना तुम्ही हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. खूप त्याचा फायदा होईल आणि सर्वांचाच फायदा होईल याची मी शाश्वती देतो. चला, तुम्ही माझा आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर मी तुमचे आभार मानतो. चला, आपली काळजी घ्या. इथे मी थांबतो. धन्यवाद.